तर चला आज करूयात गणेश चतुर्थी विशेष साचा न वापरता, मोदकाला कळ्या न पाडता अतिशय वेगळ्या पद्धतीने अगदी कोणीही पहिल्या प्रयत्नात सहज हे मोदक कळीदार बनवू शकतं असे हे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक पाहूयात। बाप्पा येतायत तर मोदक तर झालेच पाहिजेत। अतिशय खुसखुशीत खारीसारखे हे मोदक तोडून सुद्धा दाखवले। आवाज ऐकला तुम्ही। 10 ते 15 दिवस टिकणारे। विशेष म्हणजे हे मोदक आज आपण सुकं खोबरं वापरून बनवणार आहोत। चला तर मग या सुकं खोबरं वापरून बनवलेले हे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक पाहूयात। तर सुरुवातीला पहा, आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चमच्याच्या मापाने 4 चमचे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे। आता हे सर्व आपल्याला चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे। आता कडकडीत गरम करून घेतलेलं 1.5 चमचा मोहन आपल्याला या पिठावरती घालायचं आहे। याच्याने आपले मोदक जे आहेत ते अतिशय खुसखुशीत बनतात। तर या पद्धतीनं जेव्हा मोहन घालतो तेव्हा आपल्याला सर्व पिठाला हे मोहन लावून घ्यायचं आहे। अतिशय छान पद्धतीनं लावून घेतलं की त्याच्यानंतर मूठ वळून पाहायची। इथे पाहू शकतात मूठ छान वळली जाते, म्हणजे अगदी छान मोहन लागलेला आहे। तर आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अतिशय घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जास्त सुद्धा सैल ठेवायचा नाही किंवा मग जास्त सुद्धा घट्ट करायचा नाही। एक 10 ते 15 मिनिटं कणिक भिजायला ठेवून दिली। तोपर्यंत सारण तयार करूयात। कढई ठेवली, 1 चमचाभर तूप घालायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा खसखस घालून घेतली आहे। खसखस करपवायची नाही, फक्त छान फुलली पाहिजे। लो फ्लेमवरतीच आपल्याला छान फुलवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे। आता किसून घेतलेलं हे सुकं खोबरं 1 कप दाबून भरून घेतलेलं आहे। त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप गूळ घालायचा आहे। त्या अगोदर आपल्याला सुकं खोबरं अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून हे आपले मोदक 10 ते 15 दिवस सुद्धा आरामात अगदी छान टिकतात। गूळ घातला, छान मिक्स करून घेतला। लो फ्लेमवरतीच आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे, जास्त सुद्धा सारण कडक होऊ द्यायचं नाही। गूळ छान मिक्स झाला की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे। वेलची पावडर छान मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। इथे अगदी जवळून दाखवलं, आपलं सारण अतिशय सुंदर तयार झालेलं आहे। थंड करायला ठेवून दिलं। सारण थंड होते तोपर्यंत आपण गोळे करून घेऊयात। तर आता पीठ सुद्धा अगदी छान भिजलेलं आहे। त्यातील रवा सुद्धा छान फुललेला आहे, पाहू शकता थोडंसं सैलसर झालेलं आहे। तर आता याचे गोळे करूयात। तर एकसारख्या आकारामध्ये गोळे करत असताना कणिक सुरुवातीला या पद्धतीनं पोळपाटावरती छान मर्दवून घ्यायची आणि त्याच्यानंतर एकसारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे, किंवा मग तुम्ही एक मोठा चपातीच्या आकाराचा गोळा घेऊ शकता आणि तो छान लाटून घ्यायचा आणि त्याच्या तुम्ही पुरीच्या आकाराचे गोल आपल्याला वाटी किंवा मग डब्याचं झाकण वगैरे असतं त्याच्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकतात या पद्धतीने मी सर्व गोळेच करून घेतलेले आहेत। तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलं। तेल सुद्धा छान गरम होतंय, तर आपण इकडे एकसारख्या आकारामध्ये छान लाटून घेऊया। इथे पहा, मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते। अतिशय जाड सुद्धा ठेवायचं नाही किंवा मग जास्त पातळ सुद्धा करायचं नाही। अगदी आपल्याला जेणेकरून वरचं जे आवरण आहे ते सुद्धा पातळ नसावं, जेणेकरून सारण घातलं तर ते फुटेल। कारण हे सुकं खोबरं आपण वापरते, त्याच्यामुळे काही वेळा ते कणकीला लागू शकतं आणि मग फाटू शकतं। त्यासाठी आपल्याला इथे जास्त सुद्धा पातळ करायचं नाही, मध्यम ठेवायची आहे लातुंबी। आणि या पद्धतीनं पहा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मोदक। इथे आपण अजिबात कळ्या पाडलेल्या नाहीत। कशा पद्धतीनं मी दाखवलं पुन्हा एकदा तुम्हाला पाहू शकतात व्हिडिओ थोडासा मागे पुढे करून। तर या पद्धतीनं ही माझ्या आजीची पद्धत आहे। जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला सुद्धा कळ्या पाडायला यायच्या नाहीत, पण मोदक करायची खूप आवड असायची आणि ती कशी करते ते पाहायचं होतं। तर त्यामुळे आम्ही काय करायचो, अशा पद्धतीनं
यायचं नाही, तर मग तिने आम्हाला हे सांगितलं होतं की अशा पद्धतीने फक्त आपल्याला सर्व एक एक करून असं जुळवत यायचं आहे, जवळजवळ आणायचे आहेत. आणि मग त्याच्यानंतर जवळ आल्या की अशा छान पद्धतीनं एकत्र करायचं आणि थोडंसं मोदकाचं जे तोंड असतं ते खालच्या साईडला दाबायचं. एक्स्ट्राचं काही पीठ असेल तर ते वरचं काढून घ्यायचं. तर इथे मोदकाला मी कळ्या पाडूनसुद्धा दाखवते बघा. ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत त्यांनी सुरुवातीला जो मोदक दाखवला त्या पद्धतीनं सुद्धा करू शकता, किंवा मग कळ्या पाडूनच जर करायचं असेल अतिशय सुबक होतात. कळ्या पाडूनसुद्धा सारखेच दिसतात, पाहू शकता, आणि न कळ्या पाडतासुद्धा छानच दिसत आहेत. तर इथे आता कळी पाडलेली जी होती तर ते बघा, जे टोक असतं ते अगदी वरतून जे दुमडलं तर ते अगदी खालीपर्यंत आपल्याला हे दुमडत यायचं आहे, जेणेकरून अगदी छान खालीपर्यंत कळी पडली जाते. अगदी जवळजवळ या पद्धतीनं कळ्या पाडायच्या. अगदी सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलं की दुसरा जो मोदक होता तो सुरुवातीला आपण सारण भरलं होतं. आता याच्यामध्ये अशा पद्धतीनं सुद्धा करू शकता. सुरुवातीला कळ्या पाडून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये सारण भरायचं. 1 ते 1.5 चमचा सारण जितकं बसेल तितकं सारण भरायचं. बोटाने आतमध्ये सारण दाबून घ्यायचं आणि ज्या साईडच्या कळ्या आहेत तर त्या कळ्या या पद्धतीनं जुळवून घ्यायच्या, जवळ आणायच्या आणि जे तोंड आहे ते छान बंद करायचं. एक्स्ट्राचं पीठ असेल तर काढून टाकायचं. अशा पद्धतीनं सर्व मोदक मी पटापट बनवून घेतले. आता हे बनवलेले मोदक आपण तळून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम आपल्याला तळत असताना लो ठेवायची आहे. सुरुवातीला गरम करून तेल घ्यायचं आहे कडकडीत. जेव्हा मोदक टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी शेवटपर्यंत लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व मोदक तळून घ्यायचे आहेत. लगेच आपल्याला या मोदकांना टच करायचं नाही. एक 3 ते 4 मिनटानंतर आपण हे मोदक पलटी करून घेऊ शकतो आणि छान दोन्ही बाजूनी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं तळले की अगदी शेवटपर्यंत मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत राहतात मोदक आणि अजिबात मऊ पडत नाहीत. तर या पद्धतीनं पहा, 5 ते 6 मिनटं छान अगदी तळून घेतलेले आहेत. कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे. तर आता दुसरी बॅचसुद्धा या पद्धतीनंच तळून घेऊयात. तळत असताना पुन्हा सांगते, गॅसची फ्लेम लोच ठेवायची. अशा पद्धतीनं जर जास्त टोक वरती राहत असेल, ते तेलामध्ये डुबत नसेल तर पळीने या पद्धतीनं वरच्या बाजूवरती तेल सोडून घ्यायचं आणि छान असं तळून घ्यायचे. तर आता झाऱ्याने पहा, 1-2 मिनटानंतर पलटी करायचे. दोन्ही बाजू एका कलरवरतीच तळून घ्यायच्या. तर अशा पद्धतीनं दुसरी बॅचसुद्धा इथे तळून झालेली आहे. सर्व मोदक काढून घेतलेले आहेत. अतिशय कळ्या न पाडतासुद्धा सुबक झालेले आहेत आणि काहींना कळ्यासुद्धा मी पाडून दाखवलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही गव्हाच्या पिठाचे हे तळणीचे मोदक बाप्पांसाठी बनवून ठेवू शकता. अगदी 10 ते 15 दिवस टिकतात छान. अगदी जास्ती क्वांटिटीमध्ये बनवले तरीही चालून जातं, खराब होत नाहीत. मेन म्हणजे आपण याच्यामध्ये सुकं खोबरं वापरलेलं आहे त्याच्यामुळे, आणि ते भाजून घेऊन वापरलं आहे त्याच्यामुळे अजिबात खराब होत नाहीत. तर नक्की तुम्हीसुद्धा बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा. रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राईब जरूर करा. सोबतचा बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. ही रेसिपी आपली जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तर मोदक पाहू शकतात, अगदी जवळून दाखवते, तोडूनसुद्धा दाखवते. आवाज ऐका, इतके खुसखुशीत गच्च दाबून सारण भरलेले आणि गूळ पाहू शकतात विरघळलेला आहे, त्याच्यामुळे किती छान कलर आलेला आहे. चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.